आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सर्वांना जय भीम। मी अजय सहारे, जिल्हाध्यक्ष नागपूर ग्रामीण, वंचित बहुजन आघाडीतर्फे 6 एप्रिलला राज्यव्यापी आंदोलन पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे। नागपूर जिल्हा ग्रामीणतर्फे संविधान चौक नागपूर येथे 6 एप्रिल सकाळी 11 वाजता या आंदोलनाची सुरुवात होणार आहे। नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या भूमिकेतून हे आंदोलन इथे आयोजित करण्यात येत आहे। या नागपूर जिल्ह्यातील मध्यमवर्गीय गृहिणी, व्यापारी, छोटे छोटे स्टॉलधारक आज हैराण झालेले आहेत, परेशान झालेले आहेत। 25 दिवसानंतर त्यांचा नंबर सिलेंडरसाठी लागत आहे आणि त्यामुळे त्यांचा उद्योगधंदा बंद पडत आहे। तर आमचं इथल्या देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे विचारणं आहे की नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर, आणि म्हणून पक्षाचे तमाम पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा आघाडी, कोहिचिंतक व नागरिकांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येमध्ये या आंदोलनामध्ये, धरणे आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हा। धन्यवाद। जय भीम। मी मंगेश वानखेडे, वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर अध्यक्ष। आपल्याला सूचित करण्यात येत आहे की 6 एप्रिल 2026 रोजी आपण संविधान चौकात सिलेंडरसाठी एक धरणं आंदोलन आपण घेत आहोत। ज्या प्रकारे आपण पाहत आहे की नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर अशी आपण त्या घोषणेत आपण विचारपूस करत आहोत की आपल्याला जेव्हा सिलेंडर जे आज 28 दिवस आणि 25 दिवसानंतर भेटून झालेलं आहे, त्याच्यामुळे जे विस्कळीत झालेलं आहे, हॉटेल लाईनचे काही हॉटेल्स बंद झालेले आहे। त्याचप्रकारे छोटे व्यापारी, आपण पाहू की या नागपूर शहरातले जे चहा विक्रेता आहे ते या सिलेंडर जे आहे ते 3 ते 3,500 रुपयाचा प्रतिदराने ते विकत घेत आहे। त्याचप्रकारे आमचे अकोल्याचे एक माजी सरपंच, ते पण या लाईनीत रांगेमध्ये उभे राहून त्यांचा पण बुद्धवासी झालेले आहेत, शिरसाट साहेब। असेच या नागपूर शहरातले आपण पाहून झालेलं आहे की LPGचा जे तुटवडा आहे तो एवढा वाढलेला आहे की रिक्षा चालक जे 45 ते 50 रुपयाने LPG जे विकत घेत होते ते LPGसाठी आता एवढी मारामारी झालेली आहे की 4 दिवसापासून त्यांना तिथे LPG उपलब्ध होत नाही आहे। त्याचप्रकारे ते जे उपलब्ध होत आहे ते 120 रुपये ते 135 रुपया दरापर्यंत ते होत आहे। जे ऑटो चालक संघटन या 6 तारखेच्या आंदोलनामध्ये पण सहभागी होत आहे। आपण पाहू की ते जे 700 रुपयाने विद्यार्थ्यांना ऑटो चालक सोडतात, आपल्या मुलांना सोडतात, त्यांना प्रति दिवसाला 2 ते 2,500 रुपयाचं LPG लागून झालेलं आहे। हे कुठेतरी आपल्याला थांबवायला लागेल आणि आपल्या या सरकारला आपलं एकच विचारणं आहे की नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर ही जे आपलं घोषवाक्य आहे ते घोषवाक्य घेऊनच आपण या 6 तारखेच्या मोर्चाला संविधान चौकात जास्तीत जास्त संख्येने जे व्यापार वर्ग आहे, हॉटेलचे व्यापारी आहे, रेस्टॉरंटचे व्यापारी आहे, जे छोटे आपण व्यापारी आहे, जे चहा विकणारे आहे, जे नाश्ता विकणारे आहे, त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपण या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन, आणि ही जे आंदोलन आहे ही फक्त एक वंचित बहुजन आघाडीची आंदोलन नसून हे राज्यव्यापी आंदोलन आहे आणि हे पूर्ण राज्यात 6 एप्रिलला आपण हे सगळ्या महाराष्ट्रात एकाच सोबत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महापौर आणि मुख्यमंत्र्यांना आपण हे जाब विचारून आलेलं आहे की नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर ही घोषणा देत आपण हे 6 तारखेला हा धरणं आंदोलन मोर्चा संविधान चौकात सकाळी 11 वाजतापासून आपण चालू करणार आहोत। तर जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनाला सहभागी व्हा आणि या LPGचा जो तुटवडा आहे याला आपण कशा प्रकारे सुचारू रूपाने आपण सगळे स्थायी रूपाने आपण कसं चांगलं करता येईल
या आंदोलनाच्या मार्फत आपण या सरकाराला हे विचारण्याचा प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहू. नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर हे आपण या नागपूर शहरातर्फे आणि नागपूर ग्रामीणतर्फे हा मोर्चाला सहभागी होऊन सर काय भूमिका राहील तिथं तुमची अशी? आपण तिथे पाहून झालेलं आहे की ज्या प्रकारे विरोध तिथे प्रकट कसे करतात? आपण तिथे एक चूल आणि कोयला आणखी काड्यांचा एक उपयोग करून हे लोकांसमोर दाखवून झालेलं आहे की जे मागच्या आपण काही 25 वर्षा अगोदर जे पाहत होतो की चुलीवरचा स्वयंपाक होत होता, आज आपण आधुनिक युगाकडे आलेले आहोत. तरीसुद्धा आपल्याला पुन्हा त्या 25 ते 30 वर्षा मागे ही सरकार आपल्याला नेत आहे हे आपण तिथे दर्शवण्याचं काम या 6 एप्रिल रोजी संविधान चौकात, जसं ते 25 वर्ष जुनं होतं, हे 25 वर्षाच्या जुन्या अवधीचा अवधी या वैज्ञानिक रूपाने जे आपण पाहून झालो LPGचं स्वरूप घेतलेलं होतं, आता ते पुन्हा आपल्याला काळ्या आणि ते कोयला हे आपल्याला दिसून पडत आहे की पुन्हा तिथेच येऊन झालेलं आहे. नाही, हे चुलीवरचे जे भाकर बनवून तुम्ही काय कलेक्टरला देणार आहात का, चारणार आहात का? आम्ही खरंच तुम्ही जे म्हणून आलेलं आहे आम्ही तेच करणार आहोत की ज्या चुलीवरती आमचे गावाकडचे लोक होते आणि तिथे सिलेंडर पुरवठा होत नव्हता, आता ते पुन्हा नागपूर शहरातले लोकांना तुटवडा होत आहे आणि तेच काड्यावरती चुलीवरती पुन्हा स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी आम्ही हे आंदोलन निर्दयशे आंदोलन चुलीवरती स्वयंपाक करून कोयल्यावरती सिगडी जाळून ते पण एक करून हे आम्ही सरकारला दाखवत आहे आणि कलेक्टर साहेबाकडे हे निवेदन देण्यात येतं. थँक्यू.